मॉर्निंग गाय. श्री स्वामी समर्थ. सगळ्याला सद्बुद्धी दे, सगळ्याला कष्ट करायला ताकद दे, छान छान जीवन सगळ्यांचं सुखी सुख समृद्धी लाभो सगळ्यांना. चला आता सगळं झालेलं आहे आमचं. तर जेवणाची तयारी सगळी झालेली आहे, म्हणजे जेवण तयार आहे. तर आता तुम्हाला कोण कोण जेवायला बसले दाखवते. चला. आमचे सासूबाई आहेत, अजून दिदी जेवणार आहे आणि आम्ही तिघेजण जेवायला बसले आहे. बघा अतुल बसला आहे आजी संग, मी पण बसणार आहे आता. तर या जेवायला. आणि आज जेवणात काय काय बघा. कढी, मसूरची आमटी आणि शेपूची भाजी, चपाती, भात. कढी चांगलं झालं का? हां झालं अतुल? म्हणून या की जेवायला. या चला. अजय तू जेवणार आहे का नाही रे? आ नाही? अच्छा जेवणानंतर. तेरे ओय राजो प्यार ना करियो. काय खाते मला? मँगो चटणी. हां आणि कढी, दोडक्याची भाजी, चपाती. ताटातले सगळे संपवून बाहेर या लवकर, मी गहू नीट करत्या. या गाई जाता. बघा माझं काय चालू आहे. आता सगळेजण जेवलो आम्ही आणि आता घेतल्यात बघा. हे बघा इथं गहू आहेत. हे आपल्या शेतातलं चाळून राहिलेलं सगळ्यात शेवटीचं हे बारीक गहू राहिलेलं आहे. तर आता हे निवडत बसायचं आहे बघा, म्हणजे संपून जाते आणि मुंग्याव पण होत नाही त्या. आणि हे बघा ही बाजरी पण तसंच आहे, जरा बारीक राहिली होती चाळून आणि खडं जास्त असल्यामुळे मला दिसत नाही ना, तर मी ठेवली होती आणि मोठी मोठी दळून आणली. तर आता आज हे कंप्लीट करायचं आहे, बाजरी आणि गहू. तर चला आता निवडते बसून आणि मग बाकीचं काय ते आधी अजून तुम्हाला दाखवेल मी. हे बघा ते रोपं आणल्यात काल. ते पांढरी हे आहे आपली जी निळी फुलं वर टेरिसवर आहेत ना, तेच आहे आपलं हे रोपं, पण पांढऱ्यामधले आहेत. आता हे लावणार आहे पण मला टाईम नाही म्हणा. बघा आता काय करावं. तुम्ही इकडं चालला ना इकडं, तर ते त्या मुळ्यामुळ्या नुसतं मातीत दाबा काय, आणि त्यावर एक मातीचं हे ठेवा. हां हे बघा ह्याचं काहीतरी आगाऊपणा चालू असतो या गायज. इकडं काय चालू आहे बघा मम्मीचं. बघा मम्मी, आई आणि पप्पा तिघजण बसल्यात गहू नीट करत. काय कसलं गहू आहे हे बारीक चुरी राहिलेले गहू ते निवडायला. शेवटचं चुरी राहिलेली बारीक. हा आणि मोठं मोठं चाळून वाळवून खडं काढून निवडून आपलं ड्रम भरून ठेवला होता. ते संपलाय आता. तर मग शेवटचं जे राहिले ना आता लवकर बसल्या चाळायला, म्हणजे कंटाळ येतोय. नंतर झोपून उठलं होत नाही, अंधार झाला की मला दिसत होत आहे. मग म्हणला ते फ्रेश उजेड आहे तोपर्यंत निवडूया. तर मी निवडायला बसल्यावर काका पण आले त्याला हातभार लावायला. आणि हे बघा आमच्या सासूबाई बसल्यात. तर आता बारीक करायचं गहू. आणि पहिल्यांदा मी ते धुवायला घेतलं होतं का नाही, त्यात आपण काय होतं रे त्याची अक्षर बारीक बारीक मऊ मातीला गहू खायचं होतं बघा म्हणून आला विहानमध्येच. तेच धुतलं गहू धुवायचं नसतं हे मला माहित आहे, पण ती जास्त खडा आणि माती होती, धुळीतलं होतं. नाही ह्याच होतं आतून. कशातलं होतं ते आपण पेरायला घेतलं त्याला ते औषध लावलेलं होतं ना. हा त्यामुळे ते गहू धुतलं होतं मी. तुम्ही म्हणला म्हणजे कमेंट करून की गहू धुवायचं नसतंय, पण गहू ते औषधात होतं ना. तर मग एवढं सारं गहू कसं टाकून द्यायचं. तर मग कडक ऊन होतं मिळायचं. तर मी काय केलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि मग उन्हात टाकलं. उन्हात चांगलं खडखडीत वाळू दिलं. आणि मग जे 10 किलो 20 किलो आणते का नाही त्यात मग ते निवडून दळून आणलं. तर तसंच पडलं असताना मग म्हशी किडं झालं ते जास्त. आणि म्हशी किडं झालं की ऐकत नाही, दुसरं पण धान्य खेळवत असतात. त्यामुळे ते वाळवून दळून आणलं गेलेत सगळ्या बायका. आणि आता आजपासून हे काम चालू होणार आहे बघा. मोठी मशीन आल्या हॉट मिक्सची, त्याचं पण काम चालू होईल. आज होईल, आता उद्या होईल कधी माहीत नाही, पण आता काम चालू झालेलं आहे बघा. आता हे मशीन पण आलेलं आहेत, मोठा रोड रोलर पण आलेला आहे. आणि आत्ता जस्ट बघा ते क्रेशर वरची टाकायचे असते ना, ते पण बघा ट्रॉली तिथं वतायच लागलेत अजून. आता सगळे इथून वतून गेले, ढिगढिग वाटत चाललेत बघा. आणि म्हणजे आता 2 दिवसात आज उद्यामध्ये रस्त्याचं काम कंप्लीट होऊन जाईल. तुम्हाला झाल्यानंतर नंतर दाखवतो कसा झाला आहे रस्ता, मग तुम्ही सांगा आमच्या सोसायटीतला. आता रस्ता झाल्यामुळं सगळं चकाचक दिसायला लागले बघा. पहिला तर चांगलंच होतं आमच्या इथं, मुरमट रस्ता असल्यामुळं काय घाण दिसायचंच नाही, चिखल वगैरे काहीच होत नव्हता. पाऊस पडला तरी एका दिवसात पाणी सगळं खडखडीत होत होतं, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं आम्हाला. चिखल वगैरे काळं रान असतं तर मग भरपूर चिखल होते, गाड्या येण्याचा त्रास होतोय. परत गाड्या येत नाहीत, अडकत्यात,
त्यामुळं पावसाळ्यात दिवसात खूप हाल होते. पण आमच्या इथं मुरमट रान असल्यामुळं ना काहीच फरक पडत नव्हता. आम्हाला रस्ता असला असता तरी काय नसतं आणि नसला असतं तरी काय नसतं. एवढं आता 7-8 वर्ष होतो आम्ही. हां 7-8 वर्ष होतो आम्ही. तर डांबरी रस्त्यात आम्हाला काय आठवण आली नाही, कारण की मुरमाचाच रस्ता असल्यासारखं होतं. त्यामुळं काय विषयच नव्हता. हां हे बघा मम्मी काय म्हणते बघा. पाऊस नदीसारखं जर पाणी साठलं रस्त्यावर अर्ध्या तासात खडखडीत म्हणजे असं मुरमट रस्ता म्हणजे हे रान आहे. त्यामुळे एकदम म्हणजे आम्हाला आठवण झाली नाही डांबरी रस्त्याची कधी. हाय गायज, मी शकुंतला बंगाय. नमस्कार. तर आज आम्ही बघा कोण बसलोय, आम्ही 2 जण बसलोय. हे माझी सासूबाई आल्या म्हणजे आपल्या काकांच्या आई. हा तेच की मग काकांची आई. तर आता आमचं शूट चालू आहे आणि आता आजी येणार आहे नवीन व्हिडिओ मध्ये. तर तुम्ही बघत राहा, छान छान व्हिडिओ कडे येणार आहेत. आजी आहे तोपर्यंत इथं. चला गाईज बघा आज इकडं इथं ह्यांचं काय चालू आहे, इकडं कशाची जुळणी चालू आहे तुम्हाला दाखवतो बघा. आज काय काय मम्मीने केले तुम्हाला दाखवतो. अरे बापरे, हे काय फुगून बसले, रुसून बसले. दही वडा. आणि हे काय चिंचेची चटणी. एवढी का केल्या म्हणशीला तुम्ही, आम्ही सगळे एकदाच खातोय फुल सगळं. हे मसाले आहेत बघा. कुठले कुठले? लाल तिखट, आपला चाट मसाला, लाल तिखट, जिरा पूड, नमक मिक्स करून लागेल तसं घ्यायचं. बरं तर गाईज फायनली शेव तिथं आहे डब्यात आहे. तर बघा गाईज आज आहे दही वड्याचा प्लॅन. दही वडा आज केलेला आहे मम्मीनं सगळ्यांना. आई आल्या ना तर सगळ्यांसाठी स्पेशल दही वडा बनवलेला आहे. आज जेवण नाही, आज आम्ही फक्त दही वड्याची पार्टी चालू होणार आहे आमची आणि तुटून पडणार आहे आम्ही सगळेजण. हे बारीक शेव. हा गाईज इकडं बघा सगळेजण आम्ही बसलोय दही वडेची पार्टी एन्जॉय करायला. बघा आता मम्मी सगळ्यांना रेडी करून द्यायला लागल्या. पप्पा तिथं वाट बघत बसले होते. पहिला सिया विहान सगळ्यांना दिलं. अजय बसलाय बघा. बघा आता इकडं आता सगळेजण बसलोय. या तुम्ही पण खायला. मम्मी बनवून द्यायला लागले सगळ्यांना. हा बघ या दही वडे खायला. हे बघा काकांना मागं बसवते म्हणताय. काकाच पहिले येऊन बसला. आता वर बसा म्हणलं निवांत आणि नाही तर इथं बसा, तर मागं बसलाय बघा. मग तुम्ही म्हणताय आणि काकाला सगळ्यात छोट्या ताटात का देताय, तर काकाचं हे आवडतं ताट आहे. हा छोटं नाही मोठं ताट आहे. हे बघा गेलं बघा गेले बघा, आमच्याशी चिडून गेले बघा लगेच. बघा कसं चिडल्यात बघा. वर जाऊन बसल्यात बघा. आमच्याशी बसूच वाटत नाही काकाला. काय करायचं सांगा, नुसते डान्स करायला लावायला लागतंय. बघा मला ताट भरून दिले मम्मीनं. कुठं जेवण असल्यासारखं एवढं दिले. पण का सांगतो तुम्हाला, आज सगळी पार्टी आम्ही ह्याची करणार आहे. फुल सगळ्यांना केले, कारण की खूप दिवसानंतर केले मम्मीनं. त्यामुळे हा फुल म्हणजे फुल खायला खायला. आणि मूर्ती मोठी आहे तर एवढ्या देऊन पुरतंय का त्याला, त्याच्या वापस त्याला दिलंय. 3-4 प्लेटा घ्यायचं तर मग एकदाच द्यायचं. तर गाईज हे बघा दही वड्यानं एवढी मजबूती दिली, एवढी एनर्जी दिली. तर हे बघा किचन बघा, इकडं बघा. आता अजय इकडं बघतो इकडं. हा एवढी एनर्जी दिली. बडे मिया तो बडे मिया और छोटे मिया सुभान अल्लाह. हे बघा इकडं. हा इकडं क्लीन एकदम केलं. हे बघा कसं केलं छान मस्त झालं. चकाचक. ही हलवली होती हा, ही हलवू नका. छान झाल्या. छान झाले छान. थांब आता हा पगार फुल देतो. पगार आमच्या हातानं काय होणार आहे माहितीये का, आमच्या हाताने एक पगार आमच्या हातानं काय कायमचं स्वादिष्ट जेवण मिळणार. बाकीचं काय पगार मागू नका. तर गाईज बघा किती छान एकदम क्लीन केलंय. हे कसं होतंय आम्हाला हात पुरत नाही, तर मग कसं अतुलला नाही तर अजयला असं वर चढवायला लागते. आणि वर चढवलं नाही, एक जण खाली उभा राहायचं. इथं एक पाणी स्वच्छ आणि एक पाणी असं साबणाचं करायला लागतं. आणि मग त्यातनं साबणाच्या कपडा धुवायचा, स्वच्छ पाण्यातनं पिळायचा आणि पुसायचं. तर असं चकाचक करायला लागते. ती पट्टी घेतली नाही तुम्ही रे,
हे लाईटचे उद्या गाडी नाही हा मग उडेल रे. असं कपड्यानं हलकस घेतलं असतं तर हा नाही कपड्यानं कपडा रगडाय. अरे हलकस काय हलकं होते माहिती आहे? हा हे जाळी काढलं नाही हा. ना तर वल्ल्या कपड्यात ती जाळी डाग निघते, उठते सगळं. वल्ला नाही करायचं वाळला कपडा. मी करतो उद्या. काय करायचं? चालते हा हा हे कपडा भिजवून चालते चालते तेवढंच राहील. आणि हे पट्ट्या हे बघ कावडे ठेवतोस? ही पट्टी आणि ती वरच्या जाळी धुवायची ती अजय ती प्लास्टिकचं आहे ना जाळी काढायचं ती धुवायची स्वच्छ पहिलं. नाही मला घाण लागते भिंतीला आणि पुट्टी खराब दिसत्या काळ्या वन उठत्यात. याला बघा ही आम्ही पट्टीला पण असं ना आधी कोरड्या साबणाच्या कपड्यानं पुसून घेतोय आणि मग वाळल्या कपड्यानं पुसून घेतोय. म्हणजे काय होतं ह्या भिंतीला काळवण लागत नाही कपड्याचं. त्यामुळं कोरडा साबणाचा कपडा घ्यायचा थोडासा पाण्यानं एकदम मामूली पुसून घ्यायचा आणि मग कोरड्या हात फिरवायचा वाळल्या कपड्या. म्हणजे असं 2 कपडे वापरतो आम्ही. आणि हे बघा इकडं हे बघा इकडं वर आहे ना ती आयुर्वेद आहे आपलं तुरटी हा तुरटी आणि सेंदा नमक हे सगळं आपल्याला आयुर्वेद म्हणजे काय लागते आपल्याला ती सगळं वरच्या लाईनीत आहे. दुखणं हे काय झालं तर ववा विवा असलं काय असेल ते सगळं वरच्या लाईनीत. ही जी आहे ना हे आपलं जेवणातलं हे बघा किती छान झाले सगळं. चला तर आता पोरांना तर भरपूर छोले काय म्हणतात छोले नाही दहीवडा दिलेला. जिरलं काय दहीवडा जिरलं काय आहे ना. चला आवरा.